स्वागत आहे तुमच्या आवडगणिताची या चॅनल मध्ये। आज आपण या ठिकाणी इयत्ता 9वी मराठी मीडियमच्या मुलांसाठी नवीन टॉपिक चालू केलेला आहे वर्तुळ। आणि वर्तुळातील आज आपण अत्यंत महत्त्वाचे प्रमेय जे की जीवेच्या गुणधर्माशी निगडित आहेत तो प्रमेय या ठिकाणी आज आपण बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। तर मग बघूया आजचा प्रमेय काय दिलेला आहे बघा। प्रमेय तर प्रमेय वाचून घेऊया जेणेकरून आपल्याला पक्षामध्ये काय लिहायचं असतं, आकृती कशी काढायची असती हे सगळे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे। ठीक आहे। आता या ठिकाणी बघा, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो। आता या ठिकाणी देताना काय गोष्टी दिलेल्या आहेत तर आपल्याला एक वर्तुळ दिलेलं आहे, जसे की हा एक वर्तुळ दिलेला आहे। ठीक आहे। आता वर्तुळाच्या केंद्रातून जीवेला लंब काढले म्हणजे आपल्याला काय दिलेली आहे, जीवा सुद्धा दिलेली आहे जी की AB ही ती जीवा आहे, बरोबर आहे। आणि काय केलं आपण तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून या ठिकाणी जीवेला लंब टाकला। लंब टाकल्यानंतर काय झालं बघा, इकडचा कोन हा सुद्धा 90 अंशाचा झाला आणि इकडचा कोन सुद्धा 90 अंशाचा झालेला आहे। आणि सिद्ध काय करायचंय आपल्याला तर ती जीवा जी आहे ती जीवा काय करते, दुभागते। आता दुभागते याचा अर्थ काय तर त्याचे दोन समान भाग होतात, बरोबर आहे। म्हणजे जेवढा AP असणार आहे तेवढाच काय असणार आहे, PB चा भाग असणार आहे। का तर वर्तुळ केंद्रापासून आपण काय केलं, लंब टाकलं। लंब टाकल्यामुळे काय झालं, AP चं जेवढं अंतर आहे तेवढंच काय असणार आहे, PB चं अंतर असणार आहे। आणि या प्रमेयावर आधारित बरेच प्रश्न आहेत जे की तुम्हाला 9वी आणि 10वी साठी उपयोगी आहेत। त्यामुळे आजचा प्रमेय खरंच महत्त्वाचा आहे। तर आता या ठिकाणी बघा, दिलेल्या ज्या गोष्टी आपण आत्ताच बघितल्या त्या पक्षामध्ये लिहायच्या असतात। मी आधीही त्रिकोण किंवा चौकोनाचे जे प्रमेय शिकवले त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे। म्हणजेच काय लिहिलं बघा तर O केंद्र असलेल्या वर्तुळाची रेघ AB ही जीवा आहे। म्हणजे केंद्र O असलेलं वर्तुळ आहे, AB ही काय आहे त्याची जीवा आहे, ही गोष्ट लिहून घेतली। दुसरी गोष्ट काय आहे तर OP लंब काय आहे, PB आहे। तेच आपल्याला फक्त गणिती म्हणजे भौमितिक भाषेमध्ये लिहायचं आहे। म्हणजेच काय दिलं बघा, रेघ OP लंब जीवा AB, जीवा AB वर रेघ AP न काय केलेला आहे, लंब टाकलेला आहे। ठीक आहे। आता आपल्याला सिद्ध काय करायचंय, तो लंब टाकल्यामुळं काय झालेलं आहे, जेवढं AP चं अंतर आहे तेवढंच PP चं अंतर आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय। म्हणजेच काय केलं बघा, ते आपण साध्यमध्ये लिहितो। म्हणजे काय आपल्याला सिद्ध करायचंय ते आपण साध्यमध्ये लिहितो। म्हणजेच या ठिकाणी काय झाले, आपले रेघ AP एकरूप रेघ BP आलेलं आहे। जेवढं AP आहे तेवढंच काय या ठिकाणी PB आहे। ठीक आहे, किंवा BP म्हणू शकता। आता आपल्याला सिद्धता करायची असते। एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्हाला सिद्धता करायची असती त्यावेळेला पहिल्यांदा दोन त्रिकोण शोधून घ्यायचं। मी तुम्हाला आधीही सांगितलं जेणेकरून त्रिकोण शोधले दोन की तुम्हाला सिद्धता सापडती। पण आता कुठले दोन त्रिकोण शोधायचे हे पण लक्षात आलं पाहिजे। आता बघा या ठिकाणी दोन त्रिकोण तयार झालेले आहे, हा पहिला आणि हा दुसरा त्रिकोण झालेला आहे। ठीक आहे। आपल्याला सिद्ध काय करायचंय तर ही बाजू बरोबर ही बाजू सिद्ध करायची, बरोबर आहे। मग कुठला त्रिकोण घेऊ शकतो बघा आपण, OAP आणि OBP हा त्रिकोण घेतला। ठीक आहे, म्हणजे हे दोन त्रिकोण घेतले तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे। आता या ठिकाणी बघा पहिल्यांदा आपण रचना केलेली आहे। काय रचना केली, जी रचना करतो ते आपण डॉटेड लाईननी दर्शवतो। म्हणजेच काय केलं, O पासून A जोडला आणि O पासून B जोडला, म्हणजे या दोन्ही काय झालेल्या वर्तुळाच्या त्रिज्या झालेल्या आहेत, बरोबर आहे। ते इथं लिहून घेतलं, रेघ OA व रेघ OB काढा। ठीक आहे। त्याच्यानंतर आपण आताच बघितलं त्या पद्धतीने त्रिकोण OPA व त्रिकोण OPB मध्ये। आता या ठिकाणी बघा, जर दोन त्रिकोणांचा विचार केला तर आताच आपण बघितलं की आपण लंब टाकल्यामुळे इथला कोण 90 अंशाचा आहे, इथला कोण 90 अंशाचा आहे। मग ते दोन कोण एकमेकांना काय असणार आहेत, एकरूप असणार आहेत। म्हणून आपण लिहिलं कोण OPA एकरूप कोण OPB। काय कारण असणार आहे तर कारण प्रत्येक वेळेला लिहिणं गरजेचं असतं। म्हणून रेघ OP लंब जीवा काय आलेली या ठिकाणी AB आलेली आहे। ठीक आहे। आता या ठिकाणी बघा, जर त्रिकोण बघितला तर यामध्ये ही बाजू या त्रिकोणात पण आहे आणि या त्रिकोणात आहे, म्हणजे काय झाली, सामायिक बाजू झाली। म्हणजे रेघ OP एकरूप रेघ काय असणार आहे, OP येणार आहे। आणि याचं कारण काय झालं तर सामायिक भुजा किंवा बाजू काही म्हणू शकता। दुसरी गोष्ट, आता बघा त्रिकोणाची बाजू OA आणि त्रिकोणाची बाजू OB या दोन्ही बाजू असल्या तरी त्या काय आहेत, वर्तुळाच्या काय आहेत,
तर त्रिज्या आहेत आणि वर्तुळाची त्रिज्येची लांबी ही काय असती, समानच असती. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं, तर कर्ण OA एकरूप कर्ण काय झाला आपला OB झाला. बरोबर आहे. म्हणजे जेवढं OA आहे तेवढंच काय झालं OB झालं. कारण काय येणार आहे त्याचं, तर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळं त्या काय असणार आहेत, एकरूप असणार आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, बाजू आणि कर्ण हे काय झाले, एकरूप झालेले आहेत आणि जो कोन दिलेला आहे तो 90 अंशाचा कोन आहे. म्हणजेच कर्णभुजा कसोटीवरून ते दोन त्रिकोण काय झालेले आहेत, एकरूप झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो त्रिकोण OPA एकरूप त्रिकोण OPB असणार आहे कर्णभुजा कसोटीवरून. ठीक आहे. आता ज्या वेळेला दोन त्रिकोण एकरूप होतात त्यावेळेला त्याच्या राहिलेली बाजू आणि राहिलेले कोन हे सुद्धा काय असतात, एकरूप असतात. बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला बघा, तर राहिलेली बाजू म्हणजेच कुठली आपली AP आणि दुसरी कुठली आहे PB, या दोन्ही बाजू काय असणार आहेत, तर एकरूप असणार आहेत. म्हणजेच रेघ PA एकरूप रेघ PB असणार आहे. याच ठिकाणी तुम्ही लिहू शकता एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेला त्रिकोण एकरूप असतात त्यावेळेला त्याच्या संगत भुजा आणि संगत कोन हे काय असतात, एकरूप असतात. ठीक आहे. हा होता आपला आजचा पहिला प्रमेय. उद्याच्या भागात आपण याचाच दुसरा प्रमेय बघणार आहे. त्यामुळे अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्यायला विसरू नका. तुमच्या मित्रांना जे नववीमध्ये शिकतात आणि प्रमेय अवघड जातात त्यांनाही आपला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्याचप्रमाणे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.